सायबर सेलवर आपण काम करणार असं मुख्यमंत्री महोदयांनी याच अधिवेशनामध्ये त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं. अध्यक्ष महोदय, आत्ताच आपलं सायबर सेल हे प्रचंड कमकुवत आहे. आता आपल्याला कल्पना असेल की सगळ्यात जास्त अपराध जर कोणते घडत असतील तर ते ऑनलाईन घडतात. यामध्ये एक सगळ्यात कॉमन अपराध सध्या जो सुरू झालाय तो म्हणजे सोशल मीडियावरचे फोटो घेतात, मॉर्फ केले जातात आणि मॉर्फ करून मग त्याच्यानंतर एक्सटॉर्शन केलं जातं. आपण सायबर सेल हेल्पलाईनला जर सामान्य नागरिकांनी कंप्लेंट केली, फोन केली, तर सायबर सेलचे पोलीस ते स्वतःहून सांगतात, मी स्वतः फोन करून पाहिले, ते सांगतात की एक काम करा, FIR घेणार नाही, 2 दिवसाकरता तुमचा फोन स्विच ऑफ करा. 2 दिवस कोणी एक्सटॉर्शन करायला फोन केलं तर तुम्ही त्याचे फोन उचलू नका, 2 दिवसानंतर विषय हा बंद होऊन जाईल. ते साध्या कंप्लेंटची दखल देखील घेतली जाते. आज अध्यक्ष महोदय, केवळ राजकारणी नाही, तुम्ही कुठलाही बॉलिवूडचा व्यक्ती पकडा, तुम्ही कुठलाही सेलिब्रिटी पकडा, कुठलाही स्पोर्ट्समन पकडा, त्यांचा केवळ कॉमेंट सेक्शन कधी उघडून तुम्ही पहा सोशल मीडियावर. आपल्या सगळ्यांना सुद्धा तो त्रास आहे. कॉमेंट सेक्शनवर इतक्या खालच्या दर्जाच्या कॉमेंट केल्या जातात, इतक्या वाईट पद्धतीने फोटोशॉप करून त्याला ट्रोल केलं जातं, बुली केलं जातं, खास करून महिलांना केलं जातं. या संदर्भात आपण सायबर सेलला कधीही एखादी कंप्लेंट करा आणि एकदा त्याचा आपण सक्सेस रेट माहिती काढा. तर 100 कंप्लेंट केल्या त्यामधली एक सुद्धा सोडवली जात नाही. 1% सुद्धा सायबर सेलचा हे प्रश्न सोडवण्यात सक्सेस रेट नाहीये. मग नक्की आपण काय काम करणार हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे.